मंडळी, दिवाळीमधील करंज्या कापण्या गोडधोड खाऊन झाले की आपसुकच आपला कल आहे तो सूपच्या रेसिपीकडे वळतो, म्हणजेच थोडक्यात डाएटकडे. इथे मी तरतरीत आरोग्यदायी आपल्या हाडांसाठी उपयुक्त असा एक सूपची रेसिपी दाखवलेली आहे. याआधी ही 2 हेल्दी सूपच्या रेसिपी यूट्यूबवरती अपलोड केलेल्या, त्या तुम्ही पाहू शकता. इथे मी शेवग्याच्या शेंगा तुम्हाला माहितीच आहे आपल्या शरीरासाठी किती उपयुक्त आहेत. त्या शेवग्याच्या शेंगांची भाजी जर कोण खात नसेल तर अशा पद्धतीचं सूप करून तुम्ही देऊ शकता. शेवग्याच्या शेंगा, गाजर, कांदा, टोमॅटो, मिरची कट करून घेऊन त्या सगळ्या भाज्या आहेत त्या कुकरमध्ये घालायच्या व 2 तांबे पाणी घालून शिजवून घ्यायच्या. 3 शिट्ट्या झाल्यावरती एका पॅन मध्ये चाळण ठेवायची व त्यावरती सगळ्या भाज्या काढून स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश करून घ्यायच्या. स्मॅश झाल्यावरती भाज्यांवरती थोडंसं गरम पाणी घालायचं. भाज्यामधील सगळा अर्क आहे तो सूप मध्ये काढून घ्यायचा. त्यानंतर सूपचे भांडे आहे ते तसेच गॅसवरती ठेवायचे. त्यामध्ये थोडी मिरी पावडर, चवीनुसार मीठ घालायचं आणि छान 7 ते 10 मिनिटं त्याला उकळी काढायची. यामध्ये मी अजिबात कॉर्नफ्लॉवर किंवा कोणत्याही डाळीचा वापर केलेला नाही. अतिशय हेल्दी, नॅचरल, टेस्टी असा सूप तयार होतो. मग एकदा अशा पद्धतीचा सूप करून बघा.